नमस्कार, मी प्राजक्ता आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत हे सांगण्याआधी मी क्लिअर करेल की मी काय करते नेमकं. तर मी ॲनिमल राईट ॲक्टिव्हिस्ट आहे, म्हणजेच प्राणी हक्क कार्यकर्ती. तर मी प्राणी हक्काविषयी बोलत असते समाजातल्या वेगवेगळ्या लोकांशी, आणि त्यातूनच जे काही अनुभव येतात किंवा मतमतांतर होतात तर तेच मी इथं मांडत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं मी कुणाविषयी मांडत आहे किंवा अशी मतमतांतरं कुणाकडून आलीत मला, तर ॲनिमल इंडस्ट्री म्हणजेच प्राणी शेती म्हणता येईल किंवा प्राणी उद्योग म्हणता येईल, जिथं प्राण्यांना एक कमोडिटी सारखं वाढवलं जातं, त्यांच्याकडून वस्तू घेतली जातात किंवा त्यांचं रिअरिंग केलं जातं. तर त्या उद्योगातल्या लोकांशी माझं बोलणं झालं आणि त्यामुळे ते मला इथं मांडावंसं वाटलं. आणि ज्यावेळेस अशा उद्योगातून येणारी एखादी व्यक्ती आपल्या पुढे असते त्यावेळेस खरोखर संवाद आमच्या बाजूनेही किंवा मला तरी पर्सनली अवघड जातो. आणि मला असं वाटतं की इतर लोकांनाही इथे अडचणी येत असणार आहेत ज्यावेळेस आपण प्राणी उद्योगामधून येणारी एखादी व्यक्ती असते, ज्याला प्राणी उद्योगातून खरोखर फायदा होत असतो, पैसा मिळत असतो किंवा काही अजून काही असेल ते. सो त्यावेळेस ते लोक मान्यच करायला तयार होत नाही की प्राण्यांचं शोषण होत आहे. आणि जर मान्य त्यांनी केलंच की बाबा हो प्राण्याचं शोषण होत आहे, तरीही ते अजून काही कारण देतात की हे का गरजेचं आहे. सो त्यामुळे मी महत्त्वाचं समजते की हा विषय इथं मांडला गेला पाहिजे. तर आपण उशीर न करता सुरुवात करूयात. सर्रासपणे म्हटलं जातं की जर का सर्वच लोकांनी जनावरांपासून पदार्थ घेणं बंद केलं तर जनावरं कोण सांभाळेल. सो तुम्हाला काय वाटतंय की आपण जनावरांकडून सगळंच घेणं बंद केलं, दूध घेणं, अंडी घेणं, लेदर घेणं, व्हॉटएव्हर, तर जनावरं कोण सांभाळेल? काय वाटतं? विचार करा की आपण मांजराकडून कुत्र्याकडून काय घेतो का? बहुतेक वेळा नाही घेत. ते असंच फिरत फिरत आपल्या दारात येतात राहतात, आपण काहीच घेत नाही, स्टील लोक सांभाळतात. ठीक आहे, तर तो एक तर्क असू शकतो किंवा आहेच. दुसरा तर्क असा आहे की जनावर का सांभाळायचे? जर आपल्याला त्याच्याकडून काही पाहिजेच नाही तर का सांभाळायचे ना? ठीक आहे, नाही सांभाळलं तर काही प्रॉब्लेम नाही. तर दुसरं असं असतं की त्यांची संख्या वाढेल जनावरांची. तर संख्या तेव्हाच वाढते ज्या वेळेस त्यांना रिप्रोड्यूस केलं जातं, आर्टिफिशियली असेल किंवा हस्तक्षेपाने असेल, त्यावेळेस संख्या वाढते. निसर्गामध्ये प्राण्यांचे ऋतू असतात आणि त्याच्यामुळे त्यांची जी काही पॉप्युलेशन आहे ती कंट्रोलमध्ये असते आणि ते नेचरच्या कंट्रोलमध्ये असते. असं झालं का की झेब्रे झालेले आहेत का, तर त्यांना आपण सांभाळत नाही, त्यांच्यावरती आपला कब्जा नाही, असं नाही ना. किंवा अजून कोणतंही उदाहरण घ्या तुम्ही. सो हे हसण्यासारखंच आहे की जनावरांची ओव्हर पॉप्युलेशन होईल. आणि राहिला प्रश्न ओव्हर पॉप्युलेशनचा, तर ओव्हर पॉप्युलेशन आपल्या जगामध्ये त्याच पशूंचे आहे ज्या पशूंना माणसाने आपल्या आहारामध्ये समाविष्ट केलंय किंवा माणसाला त्याच्याकडून काहीतरी फायदा आहे. जसं की कोंबड्या आहेत, गाई म्हसरं पण आहेत, बोकडं आहेत, म्हणजे शेळ्या वगैरे म्हणतात त्यांना, मेंढ्या आहेत, किंवा आपण ज्यांच्याकडून रेशीम घेतो ना ते रेशीम किडे पण खूप जास्त प्रमाणामध्ये त्यांचं रिप्रोडक्शन केलं जातं. इव्हन माशांचं पण केलं जातं ते क्रॉस ब्रीडिंग. तर अशाच पशूंची संख्या वाढलेली आहे आज जगामध्ये बघायला गेलं तर, ज्यांच्यामध्ये माणसाने हस्तक्षेप केला. सो ओव्हर पॉप्युलेशन होणार नाही. आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे दूध काढावेच लागते जनावरांचे. नाही काढलं तर तेच की त्यांच्या ठाणांना काहीतरी सड लागतो का असं काहीतरी म्हणतात, माझ्या लक्षात नाही आहे. बट हो, ठाणामध्ये दूध साचलं की ते होतं हे मलाही माहिती आहे. काहीतरी त्या आजाराचं नाव पण आहे. तर आपण काय करतो तर आपण पिल्लाला आईपासून वेगळं करतो. ते पिल्लू म्हणजे नॅचरली कसं असतं तर नॅचरली आईला पिल्लू झालं की ते पिल्लू आईजवळच असतं, आईच्या कुशीतच असतं जवळजवळ. त्याला दात येईपर्यंत ते किंवा स्वतंत्रपणे आपल्या गोष्टी करेपर्यंत तर ते लेकरू आईला चिटकून असतं. त्यामुळे ते लेकरू भूक लागेल तेव्हा आईचं दूध पित असतं. त्यामुळे आईच्या ठाणामध्ये दूध थांबत नाही. त्यामुळं आपल्याला दूध काढायची गरजच नाही जर आपलं पिल्लू तिच्याजवळ असेल तर. पण होतंय काय तर पिल्लाला दूर करतात किंवा पिल्लाला स्लॉटरला देतात किंवा पिल्लाला मारतात आणि त्याच्यामध्ये भुस्सा भरून त्याला खालबच्चा म्हणून ठेवतात. तर त्यावेळेस त्या गाईचं दूध नाही काढलं तर ते तिला सड लागतं किंवा काय जे काही आहे ते होतं. तर हे पण माणसाच्या हस्तक्षेपामुळे होतं. जर माणसाने हस्तक्षेप नाही केला तर हे होणार नाही. राहिला प्रश्न जर्सीचा
किंवा अशा गायांचा म्हशींचा ज्यांना आपण क्रॉस ब्रीड केलंय, तर तेही माणसाने हस्तक्षेप करून केलंय. आपल्याला दूध पाहिजे म्हणून आपण त्याला तसं ब्रीड केलंय आणि आता तिला दूध जास्त येतंय, तर आपण म्हणतो की अरे काय करणार, दूध तर काढावं लागतंय. म्हणजे कळते ना की आपण प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवलाय तो. दिस इज नॉट नॅचरल की त्यांना दूध जास्त येतंय, आपण ते अननॅचरली आधीच त्यांना क्रॉस ब्रीड केलेलं आहे. ठीक आहे. सो तोही मुद्दा इथे खारिज होतो. तिथेही आपला स्वार्थ आहे, तिथे नॅचरली आपल्याला काढावंच लागतं असं काहीच नाहीये. त्याच्यानंतर रास्त प्रश्न असतो तो म्हणजे शेतकऱ्यांच्या पोटावरती पाय पडेल. तर शेतकऱ्यांच्या पोटावरती पाय पडेल का जर दूध बंद झालं तर तुमचं मत काय असेल ते तुम्ही सांगू शकता, पण मी माझं मत सांगते. तर हे अचानकपणे नाही होणार आहे. आज मी म्हणत आहे काही लोकांशी आणि उद्या असं होईल की कोणीच लोक दूध घेणार नाहीत, असं नाही होणार आहे. किंवा आमचा रिचच तेवढा नाहीये की आम्ही खूप साऱ्या लोकांना कॉल करू शकू. सो हे हळूहळू होतंय. मुवमेंट चालू आहे का, तर मुवमेंट चालू आहे, परंतु अचानकपणे ही इकॉनॉमी बंद पडणार नाहीये. बाकी इकॉनॉमीमध्ये शिफ्ट आलेले आहेत आपल्या इंडियन इकॉनॉमीमध्ये. पूर्वी असं झालं होतं की ब्रिटिशांनी मास प्रोडक्शन करून कपडा लत्ता इकडे आणला होता भारतामध्ये आणि तो स्वस्त होता, कारण की तो इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमध्ये मास प्रमाणात प्रोड्यूस केला गेला होता. तर तो स्वस्त माल भारतात आल्यानंतर भारतामध्ये वस्त्रनिर्मिती करणाऱ्या लोकांचं काय झालं, तर त्यांचे रोजगार गेले. मग ते लोक शिफ्ट झाले, शेतीमध्ये असतील किंवा मग कारखान्यामध्ये कामाला लागले असतील आणि आपल्यात पण औद्योगिक क्रांती हळूहळू चालू झाली होती. तर ते लोक शिफ्ट झाले आणि इकॉनॉमी शिफ्ट होते ज्यावेळेस असे ट्रान्झिशन येतात. त्यामुळे इकॉनॉमी शिफ्ट होणं पण काही खूप मोठी गोष्ट नाही, जर का त्या इंडस्ट्रीचे इथिकल पण परिणाम खूप वाईट असतील किंवा त्या इंडस्ट्रीचे एन्व्हायरमेंटल पण परिणाम खूप चुकीचे असतील, तर ती इकॉनॉमी शिफ्ट व्हायलाच हवी. आणि मी नेहमी म्हणते की जशी डिमांड बदलते तशी सप्लाय पण बदलते. तर आपण जर का प्लांट बेस्ड गोष्टींची डिमांड करत असू तर सप्लाय चेन हळूहळू डेव्हलप होते आणि असे बिझनेसेस डेव्हलप होत जातात जे अशा वस्तूंचं प्रोडक्शन करतील. सो सोया दुधाचं म्हणायला गेलं तर सोया दूध त्याचं अल्टरनेटिव्ह आहे. त्याचं अल्टरनेटिव्ह रागी दूध आहे, नारळाचं दूध आहे, ओटचं दूध आहे, अजून पण खूप प्रकारचे दूध आहेत. त्याच्यापासून बनणारे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. कर्ड आहे, श्रीखंड आहे, त्याचा पनीर बनतो प्रत्येकच दुधाचा, त्याला टोफू वगैरे म्हणतात. सो अशा इकॉनॉमी हळूहळू तयार होत जाणार आहेत आणि होऊ लागलेले आहेत. मार्केट तयार होऊ लागलेलं आहे. त्यामुळं ही भांबावून जाण्याची गोष्ट नाही की शेतकऱ्यांचा बिझनेस जाईल, कारण की प्रत्येक गोष्ट खाण्याची जी काय आहे ती शेतकऱ्याकडूनच येत आहे. शेतामध्येच ती पिकवली जात आहे. उद्या सोयाबीन दुधाचं जर का मार्केट वाढत असेल तर शेतीमध्ये तो ऑप्शन तयार होणार आहे. ओके, जसं गुळ शेतामध्ये निघतो आणि तिथंच यंत्र असतं गुऱ्हाळ, सेम तेच होऊ शकतं. तुम्ही शेतामधून सोयाबीन काढा आणि शेतामध्ये त्याचं सोयाबीन दुधाचं प्लांट टाकू शकता. अगदी स्मॉल स्केललाही ते होऊ शकतं. त्याच्यापासून पण आणखी काही गोष्टी बनतात. सोयाबीनचा उरलेला चौथा असतो. सोयाबीन तेलाचं पण ते कोल्ड प्रेस असतं किंवा दुसऱ्या प्रकारचं तेल तयार करण्याचे यंत्र घरच्या घरी चालतंच ना ते. सो खूप सारे ऑप्शन्स आहेत. फक्त गरज आहे ती इथिकली या गोष्टीला समजून घेण्याची की बाबा खरोखर जनावरांना हार्म होतोय आपल्यामुळे, आपल्या चॉईसेसमुळे. आणि ज्यावेळेस तुम्हाला इथिकली पटेल त्यावेळेस तुम्ही आजच प्रयत्न करू लागाल की बाबा मला शिफ्ट कसं करायचं आहे. त्यामुळं खूप मोठी गोष्ट नाही. जर का तुम्ही शेतकरी असाल किंवा तुम्ही ॲनिमल इंडस्ट्रीमध्ये काम करणारे एक भागधारक जरी असाल तरी इकॉनॉमी शिफ्ट करणं किंवा एक बिझनेस शिफ्ट करणं खूप मोठी गोष्ट नाही आहे. फक्त त्याला इच्छाशक्ती हवी आणि स्वतःच्या व्हॅल्यूजवरती उतरण्याची एक आत्मशक्ती जी असती ना, काय म्हणता येईल त्याला, अंतप्रेरणा असते की बाबा मला माझे मूल्य आणि माझी कृती याच्यामध्ये फरक नाही ठेवायचा आहे, मला माझ्याशी खोटं बोलत नाही राहायचं आहे. जर का तुमची अशी तयारी असेल तर तुम्ही काहीही करू शकता. सो एवढं बोलून मी एंड करेल. बाकी खूप फास्ट बोलले, काही मुद्दे कदाचित कळाले नसतील. सो त्याबद्दल दिलगिरी. आणि तुमच्या एंडनीही तुमची जी काही मतं आहेत ती तुम्ही मांडू शकता. आपण भावी अजून व्हिडिओजमध्ये याच्यावरती डिस्कशन करू शकतो. सो मी थांबते. धन्यवाद.